नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको महिला समाजा ऑनलाइन क्लासेस के लिए स्वागत। कक्षा 5वीं, विषय हिंदी। छात्रों, आप लोग जानते हैं इस धरती पर पशु, पक्षी और मनुष्य वास करते हैं, है ना। तो पशुओं के नाम भी जानते होंगे, है ना छात्रों। कुछ पशुओं के नाम बताइए। कुत्ता, गाय, बैल, बकरी, घोड़ा, बाघ, हाथी, शेर, हिरण आदि, है ना। पक्षियों के नाम भी आप लोग जानते होंगे, है ना छात्रों। कुछ पक्षियों के नाम बताइए। हाँ, कौवा, तोता, मोर, कबूतर, चिड़िया, कोयल, उल्लू आदि, है ना। अच्छा छात्रों, आज हम उल्लू बड़े काम का पक्षी पाठ के बारे में जानेंगे। पाठ का नाम है उल्लू बड़े काम का पक्षी। छात्रों, पहले मैं आपको उल्लू के बारे में कुछ जानकारी बताती हूँ। हिंदू पुराणों के अनुसार इंद्रदेव ने, जिनका नाम हल्बी है, एक राक्षस को मार गिराया था। वह राक्षस इंद्रदेव को बदनाम करने के लिए उल्लू के रूप में आया था। सैकड़ों साल पहले ग्रीज नामक देश में सिक्कों पर उल्लू के चित्र अंकित थे। एक ज़माने में हमारे देश हिंदुस्तान में अन्य पक्षियों ने उल्लू को राजा मानकर उसकी ताजपोश भी की थी। पुराणों के अनुसार धन की देवी लक्ष्मी जी का वाहन उल्लू रहा है। एक ज़माने में बंगाल के लोग उल्लू की पूजा करते थे। छात्रों, उल्लू के बारे में जानकारी प्राप्त की है ना। अब हम पाठ की ओर देखेंगे। शब्दार्थ: गुलेल, पत्थर फेंकने का एक कमान, कैटapult। निशाना साधना, निशाना लगाना, टू एम एट। अशुभ, बुरा शगुन, इल ओमेन। मदद करना, सहायता करना, टू हेल्प। हरकत, चाल, ट्रिक। नज़र रखना, ध्यान रखना, टू कीप एन आई ऑन। तंग करना, परेशान करना, टू डिस्टर्ब। सुरेश आंगन में खड़े होकर गुलेल से निशाना साध रहा है। तभी उसके चाचा जी वहाँ आते हैं। सुरेश: चाचा जी, आप इस वक्त यहाँ? चाचा जी: हाँ, मैं इधर से गुजर रहा था। पर तुम किस पर निशाना साध रहे हो? सुरेश आंगन में खड़े होकर गुलेल से ನಿಶಾನಾ ಸಾಧ ರಹಾ ಹೈ। ಸುರೇಶ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಗುಲೇಲ್ का मतलब ಕ್ಯಾಟಪಲ್ಟ್ ಅಂದರೆ ಹಕ್ಕಿಗಳನ್ನು ಹೊಡಿತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಬಿಲ್ಲು, ಆ ಬಿಲ್ಲಿನ ಸಹಾಯದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಗುರಿಯನ್ನು ಹಿಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। तभी उसके चाचा जी वहाँ आते हैं। ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಅವರ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ। सुरेश आंगन में खड़ा होकर गुलेल से क्या कर रहा था, निशाना लगा रहा था। तभी उस समय उसके चाचा जी वहाँ आते हैं। सुरेश: चाचा जी, आप इस वक्त यहाँ? सुरेश पूछता है चाचा जी से, आप इस वक्त, इस समय यहाँ, ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಸುರೇಶ್ ಕೇಳ್ದ। चाचा जी: हाँ, मैं इधर से गुज़र रहा था, पर तुम किस पर निशाना साध रहे हो? मैं इधर से ही जा रहा था, पर तुम किस पर निशाना लगा रहे हो? ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಇದೇ ಕಡೆಗೆ ಹೊರಟಿದ್ದೆ, ಆದರೆ ನೀನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಗುರಿಯನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಯಾವುದರ ಮೇಲೆ ಗುರಿಯನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಚಿಕ್ಕಪ್ಪ। पेड़ पर बैठे उल्लू पर। चाचा जी, भला उल्लू को क्यों भगाना चाहते हो? सुरेश: सबका कहना है कि उल्लू एक अशुभ पक्षी है, इसलिए इसे अपने घर के सामने ना बैठने देना है।
जब चाचा जी पूछते हैं तुम इस वक्त किस पर निशाना लगा रहे हो, तब सुरेश कहता है पेड़ पर बैठे उल्लू पर. ಸೊ ಮರದ ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉಲ್ಲು ಔಲ್ ಗೂಬೆ ಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಗುರಿಯನ್ನು ಇಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಚಾಚಾಜಿ ಭಲಾ ಉಲ್ಲು ಕೋ ಕ್ಯೂ ಭಗಾನಾ ಚಾಹತೆ ಹೋ, ಚಾಚಾಜಿ ಪೂछते हैं. ಯಾಕೆ ನೀನು ಗೂಬೆಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಓಡಿಸ್ಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ, ಗೂಬೆನ ಇಲ್ಲಿಂದ ಓಡಿಸ್ಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ. ಚಾಚಾಜಿ पूछते हैं भला उल्लू को क्यों भगाना चाहते हो. सुरेश सबका कहना है कि उल्लू एक अशुभ पक्षी है. जब चाचा जी पूछने पर सुरेश कहता है सबका कहना है कि उल्लू एक अशुभ पक्षी है. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಗೂಬೆನ ಒಂದು ಅಶುಭ ಪಕ್ಷಿ ಅಂತ. एक का विलोम रूप अनेक, अशुभ, अशुभ का विलोम रूप शुभ, अशुभ का विलोम रूप शुभ. पक्षी, पक्षी का बहुवचन रूप पक्षियाँ, पक्षी पक्षियाँ. सुरेश कहता है सबका कहना है उल्लू एक अशुभ पक्षी है, इसलिए इसे अपने घर के सामने ना बैठने देना है. ಆದ್ದರಿಂದ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನಾ बैठने देना है. ಯಾಕೆ, ಅದೊಂದು ಅಶುಭ ಪಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ಗೂಬೆ ಒಂದು ಅಶುಭ ಪಕ್ಷಿ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಗೂಬೆ ಒಂದು ಅಶುಭ ಪಕ್ಷಿ ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ನನ್ನ ಮನೆ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ದ. चाचाजी वह यह अंधविश्वास है. सच यह है कि उल्लू एक उपयोगी पक्षी है, वह हम सभी का दोस्त है. सुरेश वह कैसे, ज़रा स्पष्ट कीजिए ना. चाचाजी उल्लू चूहे और कीड़े खाकर हमारी फसलों की रक्षा करता है. चाचाजी यह अंधविश्वास है. ಇದೊಂದು ಮೂಢನಂಬಿಕೆ. ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಸುರೇಶು, ಇದೊಂದು ಅಶುಭ ಪಕ್ಷಿ, ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನಲ್ವಾ. ಆಗ ಚಾಚಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಹ ಅಂಧವಿಶ್ವಾಸ ಹೈ, ಇದೊಂದು ಮೂಢನಂಬಿಕೆ. ಸಚ್ ಯಹ ಹೈ ಕಿ ಉಲ್ಲು ಏಕ್ ಉಪಯೋಗಿ ಪಕ್ಷಿ ಹೈ. ನಿಜ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಉಲ್ಲು ಗೂಬೆ ಒಂದು ತುಂಬ ಉಪಯೋಗಿಯಾದಂತಹ ಪಕ್ಷಿ, ಉಪಯೋಗವಾದಂತಹ ಪಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ಸಚ್, ಸಚ್ का ವಿಲೋಮ ರೂಪ है झूठ. वह हम सभी का दोस्त है, ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಏನಾಗಿದೆ, ಫ್ರೆಂಡ್ ಆಗಿದೆ. चाचा जी कहते हैं यह अंधविश्वास है, सच है कि उल्लू एक उपयोगी पक्षी है, वह हम सभी का दोस्त है. दोस्त विलोम रूप है दुश्मन, दोस्त का विलोम रूप दुश्मन. सुरेश वह कैसे, ज़रा स्पष्ट कीजिए ना. ಅದು ಹೇಗೆ, ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ ಸುರೇಶ್. चाचाजी उल्लू चूहे और कीड़े खाकर हमारी फसलों की रक्षा करता है. ಸುರೇಶ್ ಕೇಳಿದಾದ್ಮೇಲೆ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಉಲ್ಲು ಚೂಹೆ और कीड़े खाकर हमारी ಫಸಲೋं की रक्षा करता है. ಗೂಬೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ರ್ಯಾಟ್ಸನ್ನು ಮತ್ತು ಏನು ಇನ್ಸೆಕ್ಟ್ಸ್ ಇರುತ್ತಲ್ವ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಿಂದು ನಮ್ಮ ಕ್ರಾಪ್ಸ್ನೆಲ್ಲ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತೆ, ನಾವು ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಳೆಯನ್ನೆಲ್ಲ ರಕ್ಷಿಸುತ್ತೆ. ಸುರೇಶ್ ಕೇಳಿದಾದ್ಮೇಲೆ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತಾರೆ ಹೇಳ್ತಾರೆ, चाचाजी कहते हैं उल्लू चूहे और कीड़े खाकर हमारी फसलों की रक्षा करता है. चूहे, चूहे का एक वचन रूप चूहा. कीड़े, कीड़े का एक वचन रूप कीड़ा. उल्लू चूहे और कीड़े खाकर फसलों की रक्षा करता है. सुरेश कोई बोलता है कि उल्लू मूर्ख होता है. चाचा जी यह भी सच नहीं है, वह बड़ा बुद्धिमान है. उसकी आँखों की पुतलियाँ अंधेरे में फैल जाती है, दूर से भी किसी चूहे को देख लेता है. सुरेश कहता है कोई बोलता है कि उल्लू मूर्ख होता है, कोई बोलता है कि उल्लू बुद्धिहीन होता है. ಹೇಳ್ತಾರೆ
ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗೂಬೆನ ಮೂರ್ಖ ಪಕ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಚಾಚಾಜಿ ಯ ಬಿ ಸಚ್ ನಹಿ ಹೇ, ಇದು ಅಷ್ಟೇ ಸತ್ಯವೇನಲ್ಲ. वह बड़ा बुद्धिमान है, ಅದು ತುಂಬಾ ಕ್ಲೆವರ್ ಆಗಿರುತ್ತೆ. उसकी आंखों की पुतलियाँ अंधेरे में फैल जाती है, ಅದರ ಕಣ್ಣುಗಳ ಒಂದು ಕಣ್ಗೊಂಬೆ ಕತ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಹರಡಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನೈಟ್ ಟೈಮ್ ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ. ಸೊ ದೂರ್ ಸೇ ಬಿ ಕಿಸಿ ಚೂಹೆ ಕೋ ದೇಖ್ ಲೇತಾ ಹೈ, ದೂರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಏನು ಇಲಿಗಳು ಸಹ ಅದರ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತೆ ಅಂತ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹೇಳಿದ್ರು. सुरेश कहता है कोई लोग कहते हैं कि बोलते हैं कि उल्लू बुद्धिहीन होता है, जब चाचा जी कहते हैं यह भी सच नहीं है, वह बड़ा बुद्धिमान है. उसकी आंखों की पुतलियाँ अंधेरे में फैल जाती है, दूर से भी किसी चूहे को देख लेता है. बड़ा बड़ा का विलोम रूप छोटा. सुरेश लेकिन घास में छिपे चूहे को कैसे पकड़ लेता है? चाचा जी आंखों के साथ साथ इसके कान भी तेज होते हैं, उसका पूरा सिर ही आवाज़ सुनने में मदद करता है. सुरेश तब तो उल्लू बड़ा बुद्धिमान पक्षी है, वह रात को होने वाली सभी हरकतों पर नज़र रखता है. सुरेश लेकिन घास में छिपे ಚೂಹೆ ಕೋ ಕೈಸೆ ಪಕಡ್ ಲೇತಾ ಹೈ, ಆದರೆ ಹುಲ್ಲಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಇಲಿಯನ್ನು ಹೇಗೆ ಹಿಡಿಯುತ್ತೆ, ಕೈಸೆ ಪಕಡ್ ಲೇತಾ. ಸುರೇಶ್ कहता है लेकिन घास में जो छिपे चूहों को कैसे पकड़ लेता है. चाचा जी आंखों के साथ साथ इसके कान भी तेज होते हैं, ಕಣ್ಣುಗಳ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಕಿವಿಗಳು ಸಹ ತುಂಬ ಫಾಸ್ಟಾಗಿರುತ್ತೆ, ಅಂದರೆ ತುಂಬ ವೇಗವಾಗಿರುತ್ತೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ. उसका पूरा सिर ही आवाज़ सुनने में मदद करता है, ಅದರ ಫುಲ್ ಇಡೀ ಏನು ಹೆಡ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಧ್ವನಿಯನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡುತ್ತೆ. आंखों के साथ साथ उल्लू को आंखों के साथ साथ इसके कान भी तेज होते हैं, उसका पूरा सिर ही ध्वनि सुनने में सहायता करता है. ಸುರೇಶ್ ತಬ್ ತೋ ಉಲ್ಲು ಬಡಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಪಕ್ಷಿ ಹೈ, ಆಗಿದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ತುಂಬಾ ಕ್ಲೆವರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬುದ್ಧಿವಂತ ಪಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. वह रात को होने वाली सभी हरकतों पर नज़र रखता है, जब रात को होने वाले हर चाल पर वह दृष्टि रखता है, ध्यान रखता है. ಸೊ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸುರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಿದ್ರೆ ಇದು ತುಂಬಾ ಬುದ್ಧಿವಂತ ಪಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ರಾತ್ ಕೋ ಹೋನೆ ವಾಲೆ ಅಂದರೆ ಇಡೀ ರಾತ್ರಿ ಏನೆಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೋ ಆ ಒಂದು ಟ್ರಿಕ್ಸ್ನ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅದು ಗಮನವನ್ನು ಇಟ್ಟಿರುತ್ತೆ. चाचा जी इसीलिए बड़े बूढ़े उल्लू को जासूस 002 कहते हैं. सुरेश 002 का क्या मतलब? चाचा जी हंसते हुए, क्योंकि उल्लू की आंखें गोल जैसी गोल गोल और बड़ी बड़ी दिखती है ना. चाचा जी ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಂತ. ಅವಾಗ ಸುರೇಶ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದು ತುಂಬಾ ಬುದ್ಧಿವಂತ ಪಕ್ಷಿಯಾಗಿದೆಯಲ್ಲ, ಇಡೀ ರಾತ್ರಿ ಏನೆಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ಸಹ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಗಮನ ಇಟ್ಟಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಚಾಚಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಸಿಲಿಯೇ ಬಡೆ ಬುಡೆ ಉಲ್ಲು ಕೋ ಜಾಸೂಸ್ 002 कहते हैं. ಆದ್ದರಿಂದ ದೊಡ್ಡವರು ವಯಸ್ಸಾದವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಗೂಬೆಯನ್ನು ಡಿಟೆಕ್ಟಿವ್ 002 ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸುರೇಶ್ 002 का क्या मतलब? ಸುರೇಶ್ ಕೇಳ್ತಾನೆ, ಏನಂತ 002 ಏನಿದ್ರ ಅರ್ಥ? ಚಾಚಾಜಿ ಹಂಸತೆ ಹುಯೆ ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕ್ಯೂಂಕಿ ಉಲ್ಲು ಕಿ ಆಂಕೆ ಗೋಲ್ ಜೈಸಿ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಅವ್ರ ಬಡಿ ಬಡಿ ದಿಕ್ತಿ ಹೆನಾ. ಸೊ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಹೇಳಿದ್ರು, ನಗ್ನಗ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂದರೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಉಲ್ಲು ಕಿ ಆಂಕೆ ಗೂಬೆಯ ಕಣ್ಣು, ಅವಳ ಕಣ್ಣು ಹೇಗಿದೆಯಂತೆ, ಜೈಸಿ 0 ಜೈಸಿ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಗುಂಡಾಗಿ ಬಡಿ ಬಡಿ ದಿಕ್ತಿ ಹೆನಾ, ದೊಡ್ಡದಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸುರೇಶ್
तो आज से मैं उल्लू को जासूस 002 ही कहूँगा और उसे तंग नहीं करूँगा. ಸೊ ಸುರೇಶ್ ಹೇಳ್ದ ಯಾವಾಗ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಆ ಒಂದು गूबे बगे उल्लू के बारे में बताते हैं. सुनकर वह क्या कहता है, आज से मैं उल्लू को जासूस 002 ही कहूँगा. ಇವತ್ತಿಂದ ನಾನೇನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಗೂಬೆನ ಡಿಟೆಕ್ಟಿವ್ 002 ಅಂತಲೇ ಕರಿತೀನಿ. ಅವರು ಸೆ ತಂಗ್ ನಹಿ ಕरूँगा, ನಾನು ಇನ್ಮೇಲಿಂದ ಅದಕ್ಕೇನು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. छात्रों जान गए हैं ना, उल्लू के बारे में जान गए हैं ना. किस तरह वह हमारी सहायता करता है, उसकी आंखें कैसी है, किस तरह वह चूहों को पकड़ती है. समझ गए हैं ना, इस पाठ के बारे में समझ गए हैं ना छात्रों. अब गृह कार्य देखिए, उत्तर लिखिए. पहला प्रश्न, उल्लू कहाँ बैठा था. पहला प्रश्न, उल्लू कहाँ बैठा था. दूसरा प्रश्न, उल्लू हमारी फसलों की रक्षा कैसे करता है. उल्लू हमारी फसलों की रक्षा कैसे करता है. काली जगह भरिए. पहला प्रश्न, सबका कहना है कि उल्लू एक डैश पक्षी है. सबका कहना है कि उल्लू एक डैश पक्षी है. दूसरा प्रश्न, इसीलिए बड़े बूढ़े उल्लू को डैश कहते हैं. इसीलिए बड़े बूढ़े उल्लू को डैश कहते हैं. धन्यवाद छात्रों.